Hello everyone, welcome to Ankita Classic. वेलकम बॅक टू जॉली सहयोग पॉडकास्ट. आयज आमचे गेस्ट असतात ते माझो भाऊत कसो आतिश गडेकर आणि आयज आम्ही आहात अंकिता क्लासिकान. आयज पॉडकास्ट फुल जातलो तो अंकिता क्लासिक. अंकिता क्लासिक हे रेस्टॉरंट नावाजलेले हा पेडण्यानूच न्हू तर पेडण्याच्या भायर सुद्धा आणि इंडियेच्या भायर सुद्धा मेरेन पावलेले हा. ती स्टोरी आता कळटली कितें आहा ती. सो आयज हांव सामको खूश आहा कित्याक इतले दीस आमी आतां म्हयनोभर हे करीत आहा, काम करीत आहा तुज्या वांगडा आणि म्हाका इतली मजा येता तुका परत परत मेळोन. सो म्हाका मातसो पॉझिटिव्ह एनर्जी येता तुका मेळ्ळ्या उपरांत असो एक. आणि म्हाका एक बरो फ्रेंड सुद्धा मेळ्ळा आता म्हज्या लायफान. सो आमी आता स्टार्ट करतले, थोडे तांकां प्रश्न विचारतले म्हणजे स्टोरी कशी अंकिता क्लासिक. अंकिता क्लासिक हे स्टार्ट खंयसून जाले सगळे तेजे इन डिटेल्स आमकां आतिश गडेकर आणि वासू गडेकरूय म्हणटात तेका अशे वळखतात. सो लेट्स स्टार्ट द पॉडकास्ट. थँक्यू सहयोग तुका. तू आयज स्पेशल हांगा माझो पॉडकास्ट घेवपाक येयला अंकिता क्लासिकान आणि आमची इतल्या दिसांची ही मेहनत तू म्हाका परत परत फोन करून बाबा कशें करूया आणि आयज फायनली हो पॉडकास्ट जाता, घडोवन येता. सो हांव एक्सायटेड आसा त्या खातीर आणि वेलकम तुका. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग. सो थोडे हांव तुका प्रश्न विचारतलो पॉडकास्ट थ्रू म्हाज्या जॉली सहयोग पॉडकास्ट. आणि आज प्रश्नांक स्टार्ट करपाच्या पयलीं हांव तुका थँक्यू म्हणटा की इतले म्हाका म्हणजे तुवें म्हाका एक हेल्प कशी केली आता माझ्या ग्रो जावपाक म्हाका. आणि माझो तोच हेतू हा की लेट्स ग्रो टुगेदर जॉली सहयोग पॉडकास्टाचो. सो आमी स्टार्ट केल्या प्रश्नाक आता. आता हो रेस्टॉरंट आमचो अंकिता क्लासिक रेस्टॉरंट केन्ना स्टार्ट जाले म्हणजे विच इयर? हे रेस्टॉरंट स्टार्ट 2003 जाले. डॅडी आणि मम्मान माझे हे रेस्टॉरंट आमचे स्टार्ट केले. एक ते 10 ते 12 रेस्टॉरंट म्हणून स्टार्ट केले 2003. ओके. आणि तेजी ग्रोथ मागीर एक 2010च्या उपरांत स्लो 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 ग्रोथ जायत गेली. ओके ओके ओके. आणि एक अशी आता तुवें म्हटले स्लो स्लो ग्रोथ जायत येयली. ती ग्रो कशी जाली त्याच्या फाटल्यान कितें स्टोरी आहा अशें आमकां एक स्मॉल ब्रीफ. आता मम्मा डॅडीन तुझ्या तू सुरू केला म्हणटा, तू पयलीं ह्या बिझनसान नासलो ना. सो ती स्टोरी कितें, मम्मा डॅडीची स्टोरी कितें आणि प्लस तुझी स्टोरी. ओके ओके ओके. सो 2003 मम्मा डॅडीन रेस्टॉरंट स्टार्ट केलं म्हणजे टिपिकल बारान रेस्टॉरंट, एक गावातले बारान रेस्टॉरंट म्हणून स्टार्ट केलं. सो पयली बारा खातीर आमगे हुर्रा काजू हे खातीर कस्टमर येताले आणि स्लो स्लो मम्मी माझी मागीर चिली करपाक लागली आणि स्लो स्लो जेवण करपाक लागली आणि तशें तशें हळू कस्टमर वाढत गेले. वाडटा वाडटा एक चड वाडोंक ना पूण एक तशेंच ते रेस्टॉरंट बार आनी स्लो प्रोसेस वाडत गेले. सो 2013 मेरेन आमचे ग्रोथ काय ना. 2012-13 आमगेर एक दोन कामगार
ही पहिली स्टार्टिंग. मागीर 2013-14 अशे आमी आमचे इंडियन चायनीज कुझिन इंट्रोड्यूस केले, जे आमचे पयलीं नासले. आमी फक्त 1-2-3 आयटम दिताली आमी. आणि तशेंच मागीर 2016-17 माझी एंट्री जाली. 2016 माझी कॉलेज जाल्या उपरांत माझी एंट्री जाली. आणि थंयच्यान आमी डिसिजन घेतले की आमी बाबा हे रेस्टॉरंटाक रेनोवेशन करूया. रेनोवेशन करीत एंट्री जाली न्हू तुजी म्हणटा, एंट्री जाली. पयलीं तूं कितें करतालो एंट्री जावपाच्या आदी? पयलीं माझो रोल ह्या रेस्टॉरंटान पयलीं मम्मी डॅडी आमचो फॅमिली बिझनस. सो आमी सगळीं ह्या बिझनसान काम करताली. जशें की माझी व्हडली भयण आणि माझे काका, माझ्या आत्या, ही सगळीं जाणां मम्मी डॅडी बी सगळीं एकाच बिझनसान काम करताली पयलीं. आणि हांवूय तांकां तेन्ना हेल्प करतालो. काउंटरार बसपाचे, कॅश काउंटरार बसपाचे, बिलां मारपाची, हे माझे पयलींच्यान काम. ओके. आणि बाकी सगळी कामां करची पडटाली. म्हणजे अशें न्हू की हेच माझें काम तेच माझें काम. आमी सर्व्हिस वेटरिंग आमी ऑलराउंडर. मदीं किचनान वचोन कटिंग करप, साफ सफाई सुद्दां आमकांच करची पडटाली. ते पयलीं धाकटें रेस्टॉरंट, कोण कामगार ना काय ना, सो आमकांच करचें पडटालें. आणि मागीर स्लो कामगार वाडोंक लागले. ओके. आणि आता वाडले म्हणटाय तूं. आता अंकिता क्लासिक म्हणजे एक ब्रँडूच कहो जाला गोवान. सो तुझे डिफरंट कितें आहा फ्रॉम युअर कॉम्पिटिशन? आमचे डिफरंट म्हणजे आमची टेस्ट. अवर टेस्ट इज अवर आयडेंटिटी. आमचो फॅमिली बिझनस ह्या खातीर माझी मम्मा अजून मेरेन किचनान काम करता. अजून करता. आणि आमचे जे रेसिपीज आहात ते डिरायव्ह जाल्यार तेंचे कडल्यान. मम्मा, माझी आजी, तेंचे कडल्यान ते रेसिपीज येयल्ले आसात. सो बिकॉज ऑफ दॅट ती टेस्ट जी आमची ती युनिक टेस्ट आसा आणि एक होममेड टेस्ट असल्या कारणान आम्ही आमच्या कॉम्पिटिशनाकून डिफरंट आसात. प्लस सर्व्हिस वायज आमच्याकडे तू जर आता पळयत जाल्यार आमच्याकडे सदांच ओव्हर स्टाफ असता. त्या खातीर आमची सर्व्हिस टॉप नॉच, सारखी बेस्ट सर्व्हिस दितात आमी. तशेंच आमचो एम्बियन्सूय, आमी एक कम्फर्टेबल सिटींग दितात. आणि त्या खातीर आमी म्हाका दिसता की आमी कॉम्पिटिशनाकून वेगळे आसात. सो आणि हे आता तू आता म्हणताय की आता इतले जाले अंकिता क्लासिक, इतले आता नाव जाला. सो हांव आता जेन्ना पॉडकास्ट स्टार्ट केल्लेले हांवें पयलीं म्हाका दिसता फर्स्ट पॉडकास्ट आसलो. आणि हांवें तुका फोन केल्लो तेन्ना तुवें म्हटलें की हांवें मॅनिफेस्ट केल्लें तुका म्हणून. सो हांवें इतलें चिंतूंक नासलेलें की तूं म्हाका मॅनिफेस्ट करतलो म्हणून, कित्याक म्हाजो त्या लेवलीर हांव तेन्ना पावूंक नासलो. म्हाका तितल्या आणि हांवेंनूय तेन्ना तुका मॅनिफेस्ट केल्लो मातसो. तेन्ना हांवें एक हॉटेलाचो खंयच्या तरी एक कॅफे आसलो. तेन्ना हांवें पॉडकास्ट म्हणजे असो एक घेवया, अंकिताचो घेवया, विचारू काय नाका विचारता. पूण म्हाका तितलो कॉन्फिडन्स नासलो तुका मेळपाक. सो पूण आयज तो टायम येयला. आणि तेन्ना मॅनिफेस्ट कशें केल्लें तुवें तें? म्हणजे आता हांवूय तेन्ना इतलें मॅनिफेस्ट म्हणल्यार कितें जालें कितें खबर आहा? तू जेन्ना पॉडकास्ट तुजे स्टार्ट केले, सो तू एक डिफरंट आर्टिस्टांचे पॉडकास्ट घेवंक लागले. आणि तुझे पॉडकास्ट हांवें पयले युट्यूबाचेर. तुझे पॉडकास्ट पयल्या उपरांत म्हाका अशें दिसलें की हो सहयोग एक दीस केन्ना तरी हो माझो पॉडकास्ट घेवंक येतलो अशें म्हाका म्हाज्या मनान विचार येयलो तो. आणि तेन्ना म्हाजी बायल फुडें नासली. हांवें ताका सांगलें, हो पळय हो म्हाजो फ्रेंड, हो भुरगो जो आता पॉडकास्ट हिने हालींच स्टार्ट केला, हो केन्ना तरी म्हाजो पॉडकास्ट घेवंक येतलो. हे तेन्नाच आमी उलयल्या. ओके. आणि आता पळय हे आमी ही खरी गजाल जाली, तू म्हाजो पॉडकास्ट घेता. आणि आता मॅनिफेस्ट म्हणटा, आता मॅनिफेस्ट करपाचें लोकांनी. हय, म्हणजे ते जाता. आणि लोकांनी पॉझिटिव्ह मॅनिफेस्ट केले तर आनीक बरें जातले. म्हणजे आता तुवें कशें पॉझिटिव्ह मॅनिफेस्ट केले ते जातले. आता तुजी एंट्री तुवें सांगली रेस्टॉरंटात. आता रेस्टॉरंट हो बिझनस न्हू, अशें म्हणटा की वर्स्ट बिझनस. सो वर्स्ट बिझनस. पण म्हाका आयज तुका मेळोन दिसलें बेस्ट कसो दिसता. पूण तुजे हेच्या उपरांत तुजें कितें मत आहा हेचेर? रेस्टॉरंट बिझनस हो वर्स्ट बिझनस हे एक मीथ आसा. आणि थोडे म्हणटात की खुबशे हांवें सुद्दां आयकलां की अशें म्हणटात की रेस्टॉरंट वर्स्ट बिझनस. पूण तशें तें कांय ना. तुका बिझनस करूंक जाय जाल्यार रेस्टॉरंट बिझनस इज द बेस्ट बिझनस. तूं झिरोतल्यान स्टार्ट करूं शकता. तूं लो लेवलीच्यान स्टार्ट करूं शकता. हो इतलो बेस्ट बिझनस आसा. हो फॅमिली करूं शकता. आमी कितें रेस्टॉरंट बिझनस म्हणल्यार कितें? आमी जे आता तुका सांगता, एक एक्झाम्पल दिवन सांगता. आमी सिंपल सांगता तुका रेस्टॉरंट बिझनसाचें एक डेफिनेशन सांगता. आता म्हाका सांग, आमी घरान आमगेर जेन्ना सयरे येतात तेन्ना आमी कितें करतात? आमी सयरे येयल्या उपरांत तेका यो 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 बरें वेलकम करतात. आणि तेका दवरतात, बसयतात, तेका चाव दितात ऑर तेका स्नॅक्स दितात. आणि जेवणाच्या टायमार येत जाल्यार तेका जेवण दितात. आमचे जे जे कितें बेस्ट आसा ते प्रिपरेशन करतात आणि तेका वाडटात.
वाटतात तेका सगळे व्यवस्थित करतात त्याचे आणि तेका हाय बाय करून तेका सामकें, सामकें. घरात हाडतात तेका. म्हणजे रोल तो येस, फक्त पैसे घेतात. सेम तू हांगा फॉलो करतात आम्ही फक्त हांगा आम्ही पैसे घेतात फक्त पैसे घेतात. सो रोल तो व्हडले म्हणजे लोकांक ते व्हडले दिसता Yes, yes, yes. बिझनस असो आहा हे हय, घातले हय, तशे घातले पूण पळय आता हे व्हडलो मनीस सुद्धा सांगता म्हणजे तू आता इतलो ग्रो जाल्या न्हू म्हाका सुद्धा एक हॅपी कॉ दिसता म्हणजे चल म्हणजे कोण तरी वयर सरल्या उपरांत माझोच कोण तरी फ्रेंड नाल्यार म्हाल पेडण्यातलो म्हाका मजा येता हय. एक पॉझिटिव्ह हितून आणि तू आणि वयर सरपाचो अशी माझी इच्छा थँक्यू थँक्यू. सो आता रेस्टॉरंट बिझनेस तू करताय तुका तुझे मिस्टेक्स म्हणजे आता मिस्टेक्स जातातच मिस्टेक हा. म्हणजे आता ट्रस्ट इश्यूज सुद्धा जातात बिझनेसात हय आणि सो तुझ्याकडे केन्ना अशें जाला ट्रस्ट इश्यूज बी हय थोडेशे डिसिजन इमोशनली घेवप गेले केले इमोशनली घेतले गेले जे बिझनेसान इमोशन्स हाडप आसना थोड्यांचेर रोखडो ट्रस्ट दोळे धापून दोळे धापून ट्रस्ट करपाक लागलो थोडे फायनान्शियल डिसिजन सुद्धा तशेच घेतले गेले जे घेवंक जाय नासले सामके हय त्या खातीर ते एक मिस्टेक अशी न्हू ते एक लर्निंग जालें लर्निंग हांव थंयच्यान खूब शिकलो असो एक इन्सिडंट सांगू शकताय तू अशें म्हणजे तुझे मन दुखावला अरे शिट हायने केले आणि अशें म्हणजे मन दुखले त्या दिसात हय असं म्हणजे एक वेंडरा वांगडा जाल्ली स्टोरी हांवें एका वेंडराक एडवान्स दिले विथआउट चेकिंग हिज बॅकग्राउंड ओके ओके तेका एडवान्स दिले आणि तो एक येयलो तेणी म्हाका एक बरी ऑफर दिली आपण तुका वो माल घालता आणि अशें हांवें म्हटलें ओके बाय फायन बरें आसा आणि तेका हांवें पयशे दिले एडवान्स दिले आणि तेणी माल म्हाका जो तेणी सांगलो तो मालूच बरो घालूंक ना दुसरोच घातलो आणि मागीर तेजो रिस्पॉन्डूच ना अशें हो एक एक्झाम्पल सांगलो हांवें तुका अशे खूबशे डिफरंट डिफरंट एक्झाम्पल आसात अशे ट्रस्ट इश्यू जातात अशे बिझनस जे कितें डिस्प्यूट जातात मदीं मदीं म्हणजे आता तू ट्रस्ट इश्यू म्हणटा आता न्यू जनरेशन हे येता फुडें येता न्यू रेस्टॉरंट येतली फुडें येस तेंका तू एक कितें सांगू शकता तेंच्या खातीर एक मेसेज म्हणजे तेंच्यांनी अशी मिस्टेक करप न्हू हय तेंका एक असो एक कोट कितें तरी कोट नाल्यार तुज्या हितून कितें तरी एक म्हणजे आता ह्याच पॉइंटा वयल्यान जर सांगत जाल्यार खंयचोय वेंडर ऑर कोणाचेर ट्रस्ट करतना तेजो बॅकग्राऊंड चेक करपाचो तेजो बॅकग्राऊंड पळया ती कंपनी बाबा खरीच मार्केटात आसा ती मार्केटान तेजो पयलींचो बॅकग्राऊंड पळया तो कोणाक माल घालता हे चेक करून आमी तेजे कडेन बिझनेस करपाचो सामके सामके ही एक टिप्स हांव दिवंक शकता ह्याच पॉइंटा वयल्यान आणि एडवायस तशें तुका जर दिवंक जाय आता जर एडवायसूच अशें जर तू म्हणटा की नवीन जर कोण बिझनेस चालू करूंक सोदता रेस्टॉरंट बिझनेस जाल्यार तेणी एक लो लेवलीच्यान स्टार्ट करपाचो आपल्या फॅमिलीक घेवन फ्रॉम झिरो फॅमिलीक घेवन कित्याक फॅमिलीचो सपोर्ट तुका खूब इम्पॉर्टंट आसता आपल्या बिझनेसान तू एकटो कितले उडक्यो मारल्यो म्हणून ते जायना त्या फॅमिलीत आसात आपल्या बरोबर आपली पेरंट्स म्हण आपलो स्पाउस आपली मनशां पयली तुका ती बिझनेसान जायच पडटा जेन्ना तू झिरो लेवलीचेर आसता आणि तेंका घेवन तू फुडें सरता तेन्नाच तो बिझनेस सक्सेसफूल जाता सो फॅमिली वांगडा स्ट्रॉंग रावात कोण अजून बिझनेस सुद्धा घालतात ते सुद्धा आता सांगला अतिशान कहे करपाचे ते सो ते आता अजून खूप आहात पुढे सो आम्ही आता आणि एक प्रश्न त्यांना विचारता की आता हे बोर्ड तुवें भायर लायला हांवें पळयलां बोर्ड तुजे सगळीकडे अंकिता क्लासीक पूण खंयच बार ना पूण तू भितर म्हणजे अशें लिकर तू सेल करता पूण बार खंयच ना कितें म्हणून हेचो फाटल्यान ह्याच्या फाटलो उद्देश म्हणल्यार पयली बारा कडल्यान आमचो बिझनेस स्टार्ट जालो सामकें हय आणि स्लो स्लो आमचो फूड बिझनेस वाडत गेलो आणि आता सध्या आता अशी कंडिशन आसा की आमचो 90% जो आमचो सेल आसा तो फ्रॉम फूड बिझनेस येता आणि 10% बाराचो बिझनेस आसा त्या खातीर म्हाका अशें दिसलें की म्हाजो फूड बिझनेसूच वाडोनी आणि बार्राक हांव चड इम्पॉर्टन्स दिना सामकें लिकराक म्हणून हांवें बोर्ड काडले सगळे होर्डिंग्स काढून उडयले आणि ऍडव्हर्टिजमेंट बाराची झिरो करून दवरली आसा माझे कडेन कोण येता त्यांनी स्टँडर्ड दवरले स्टँडर्ड केले पयली जे माझे कडेन एक सादे येताले आणि ते चड पिताले तसले आता गेस्ट येतात आता प्रीमियम गेस्ट येतात फॅमिली कस्टमर वाढले त्या खातीर जो न्यूजन्स जातालो त्या बारा खातीर सामको कमी म्हणजे झिरो जाल्लो फोकसिंग ऑन युअर फूड हय फूडाचेर फोकस करता आणि स्टँडर्ड कस्टमरांचेर फोकस करता जे बरे कस्टमर आसात फॅमिली म्हण तेंचेर फोकस करता सामकें आणि आता तू म्हणटालो की बार बीन तुका बार चड दाखोवपाचें ना म्हणजे एक पॉझिटिव्ह लायफ
येस. म्हणजे पॉझिटिव्ह लोकांका लायफ दिवपाची हा. सो तुका पॉझिटिव्ह कसो दवरता, म्हणजे हाव यू एनकरेज युअरसेल्फ, म्हणजे मोटिवेशन तुझे कितें? हांव म्हाका पॉझिटिव्ह दवरूंक हांव एक फिलॉसॉफी फॉलो करता. हा. जीवन विद्या मिशनाची फिलॉसॉफी फॉलो करता. जीवन विद्या मिशन. त्याचो फाउंडर जावन आसा सद्गुरू श्री वामनराव पै, ग्रेट फिलॉसॉफर. ती फिलॉसॉफी फॉलो करता आणि त्यांचे व्हिडिओज पळयता युट्यूबाचेर. त्यांचे व्हिडिओज आसात युट्यूबाचेर ते पळयता. इवन मोटिवेशनल स्पीकर्स आसात बाकी, जसे की संदीप महेश्वरी, यांचे सुद्धा हांव व्हिडिओज पळयता आणि थंयच्यान म्हाका पॉझिटिव्ह दवरता. आणि प्रेयर म्हणटा आणि अफर्मेशन्स करता. प्रेयर म्हणजे कसली प्रेयर म्हणताय तू? म्हणून दाखवू शकता, म्हणजे आमकाय कळनी? हय हय दाखवू शकता. जीवन विद्या मिशनाची प्रेयर आसा ती तुमकां म्हणून दाखयता. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखाद खंड राहू दे. वा. अशी ही हांव म्हणीत असता. ही म्हणल्या उपरांत हितूंतल्यान एक पॉझिटिव्ह एनर्जी भायर येता आणि माझे जे कितें कामां आसा तो सगळे पॉझिटिव्हलीच जायत वयता. इट्स लायक अफर्मेशन टू यू. अफर्मेशन टू मी. येस. आणि आता तुवें म्हटले अफर्मेशन, आता लोक सुद्धा ऐकतले, म्हणजे तेंच्यांनी सुद्धा ती अप्लाय करा. हांवूय करतले अप्लाय हायच्यान म्हणजे हांवें तुका जेन्ना मेळ्ळलो तेन्नाच्यान हांव आता ती अप्लाय करूंक लागला. डेली न्हिदताना सुद्धा केन्ना केन्ना म्हणटा. सो आता तिसरे म्हणटा तुमी, तिसरे तुमचे फेमस, सामके फेमस, म्हणजे आता म्हाका दिसता हांव 11th आसलो. 11th हांव फर्स्ट टाइम येयला हांगासर अंकिता. 11th स्टँडर्डान जेन्ना आसलो तेन्ना, आणि तेन्ना भायर तुमची ती अशें म्हणजे झोपडी बीन त्या टायप आदले, आणि तेन्ना हांवें तिसरे ट्राय केल्ले तेन्ना ते कितले तरी 30 रुपीजान कितें तरी मेळटाली ती डिश एक. सो अजून ती टेस्ट आसा, ती सेम टेस्ट अजून आहा. सो ती कशी तुमी हे दवरली आणि बिहाइंड कितें आहा, स्टोरी कितें आहा? सांगता. माझी आजी जी आसा पळय ती अजून आसा. आजी ती पयली लोकांगेर लग्न कार्यांक बी रांदपाक वयताली. सामके ती हजार हजार लोकांचे जेवण करताली. सो तेन्ना तेणी एक मसालो तयार केल्लो, गरम मसालो तेन्ना. सो तो जो तिचो मसालो आसा तो तिची रेसिपी, गरम मसालो तिने तयार केल्लो विथ डिफरंट पॅरामिटर सगळे वापरून तिने एक मसालो तयार केल्लो. आम्ही कितें केले, तिणी आणि माझ्या मम्मान, की तो मसालो तिसऱ्यांनी घालपाक लागली ती. आणि त्या मसाल्याचे जेन्ना तिसरे करपाक लागले, तिसरे इतले हिट झाले की ते तिसरे ही आमची एक सिग्नेचर डिश जाली. आणि आता अशें आसा की पयलींचे आमचे कस्टमर आसात, नवीन कस्टमर, तिसरे इतले फेमस झाले की 70-80% कस्टमर पयली येयले उपरांत तिसरे ऑर्डर करतात. तिसरे सामके. अशी ही स्टोरी म्हणल्यार ही तिसरे अशे फेमस जाल्ले आसा. सारखे. आणि आता तू म्हणताय की तिसरे आजयेन हे केले पयली, म्हणजे आजयेन इन्व्हेंट केले. हय. आता फिश थाली कशी मॉडिफाय केली तुवें? फिश थाली पहिली म्हाका उगडास आसा की डॅडी मम्मी तुजी हातान वाडटाली, जायो तितलो घे, अजून उगडास आसा म्हाका. सो आता तुवें ते कितें केला, आता डिश ती अशी हे केले म्हाका, म्हणजे हे दिसताले की अजून तशें चालू आहा काय कितें. सो जेन्ना हांवें आता हालींच दोन वर्सां पयलीं हांव येयल्लो तेन्ना थंय चेंज जाले सगळे. आनी म्हटलें कितें तरी चेंज जाला, म्हणजे वाटी येयला आमकां सवय आसली ती मम्मा डॅडी वाडटाली ती. आणि तेतून तुवें कितें चेंज केलें, कशी मॉडिफाय कितें केलें? चेंज म्हणल्यार कितें केलें सांगता, की आमी पयली तशी थाली दिताली. थालयेन ते सगळे आयटम जे आमी बेश्टे घालताले ते सगळे न्हू कशें जाताले की ते सगळे व्हांवताले, थोडे ओले आयटम जे आसतात ते व्हांवता, तेजी ग्रेवी सकयल देंवताली. सो आमी कितें केलें, ते वाटयांनी घालूंक चालू केलें. हे म्हाका हांवें खंय पयले की हांव जेन्ना कॉलेजीक गेलो म्हापसा, सो म्हापसाची जी फेमस रेस्टॉरंट्स आसात आणि पणजे, ती तेंची ती जायंट थाली, सगळे वाटयो भरून ते डिफरंट आयटम दिताले. पूण आमचे कडेन तशी थाली नासली. आमी 1-2 आयटम लायताली आणि कडी आनी शीत आनी नुस्तें, इतलीच थाली आसली. सो तेंचे पळोवन म्हाका इन्स्पिरेशन येयलें की आमची सुद्धा थाली अशी आसपाची. सो तेन्ना हांवें येवन मम्मा डॅडीक सांगलें की बाबा अशी आमी थाली करया. आणि तेन्नाच्यान आमी ते वाटयो लावंक स्टार्ट केले. हे सगळे जे आयटम आमचे तिसरे, आमट तिखट, हे आमचे स्पेशल होममेड आयटम ते त्या थालयेन घालूंक हांवें चालू केलें. आणि थंयच्यान ती थाली फेमस जावपाक लागली. आता इवन थोडे आमचे गेस्ट आसात फ्रॉम महाराष्ट्र, सो त्यांच्या खातीर आमी पयलीं चपाती लायनासले थालयेक. सो आता आमी चपाती लायतात बिकॉज ऑफ देम.
हा ना तेंका पहिली चपाती जाय असता. सामके सामके पहिली आमच्या गोंयकारांक कशें चपाती नाका हुमण आणि तेंका शीत कडी दी जाले. हं. पण आता त्यांच्या खातीर म्हाका चपाती इंट्रोड्यूस केली आहे, हा, चपाती लावपाक लागले. हा. आणि बाकी सगळे आयटम, सो भितर एक स्वीट आयटम हाडलो. पहिली स्वीट लायन आसली, स्वीट आता आम्ही गुलाबजामुन लायतात, हा. सो स्वीट आयटम हाडलो. असे डिफरंट डिफरंट आयटम हांवें हाडून सगळी थाली बॅलन्स केली. बॅलन्स आणि आता ती थाली बिकॉज ऑफ बेस्ट टेस्ट आणि प्रत्येक आयटम त्या थालीतलो सगळ्यात बेस्ट टेस्ट असा, होय, म्हणून ती थाली आमची फेमस झाली आहे. आणि हांवें सुद्धा पर्सनली खाल्ल्या थाली ती खरीच बरी आहा. थँक्यू. म्हणजे म्हाका दिसता 2-3 फावटी हांवें आता खाल्ल्या ती हा. आणि हांव वाजोंक ना परत परत खावंक ती. म्हणजे ओके. थोडे कितें जाता नाका नाका अशें जाता. सारखें सारखें. पूण आणि म्हाका अशें दिसता की तुवें मॉडिफाय करून ती फिश थाली आणि कितें कितें तूं आता आणि फुडें फुडें मॉडिफाय करतलो अशें म्हाकाय दिसता. आता आणि एक मॉडिफिकेशन केला तुवें, जे पॉझिटिव्ह तुवें कोट्स बरयल्यात, पीस, हार्मनी, सूख, समाधान. येस. हांव जेवपाक गेल्लो एकदा, म्हाका कळनासलें कितें काय म्हणून. कळ्ळें? पूण हांव ते एकदा जेवपाक गेलो तेन्ना म्हटलें की अरे सूख हा. मागीर गाडयेन जेन्ना बसलो न्हू, गाडयेन बसलो तेन्ना म्हाका कळ्ळें की हा अरे हेणी हेका लागून बरयल्या की हा अरे सुखान जेवया, अरे समाधानान जेवया. हे तुका खंयसून आयडिया येयली? आयडिया ही जीवन विद्या मिशनाचे ज्ञानपीठ म्हणून आसा, जे मुंबई कर्जत आसा. थंय तेंच्यांनी अशे तेंचे स्टे असता तेंचो. सो तेंच्यांनी थंय तशी नावां दिल्यात की डिफरंट डिफरंट बिल्डिंग्यो आसात तेंच्यो. सो सुख ही बिल्डिंगेचें नाव सुख, हा. ह्या बिल्डिंगेचें नाव आनंद, ह्या आनंद. बिल्डिंगेचें नाव समाधान, ह्या बिल्डिंगेचें नाव ऐश्वर्य. सो तू खंय रावला? हांव सुखान रावला, हा. हांव ऐश्वर्यान रावला, हा. हांव आनंदान रावला. हा. हे तेंचे कडल्यान हांवें ते घेतले. सामकें. आता माझे कडेन कशें जाला, माझे कडेन दुसरी डिफरंट डिफरंट सेक्शन्स आसात, धाकटी धाकटी सेक्शनां आसात. सो हांवें त्या सेक्शनाक ती नावां दिली. माझे ह्या सेक्शनाचें नाव बाबा सुख. आता आमी बसल्यात ते पीस सेक्शन. पीस पीस सेक्शन, ऐश्वर्य म्हणून सेक्शन आसा माझे कडेन, समाधान सेक्शन आसा. सो हेतूंतल्यान जालें कितें की एक पॉझिटिव्ह इमोशन, पॉझिटिव्ह फिलिंग, वायब येता. वायब गेली, लोकांपर्यंत गेली. सामकें. आणि आमकांय ते डिफायन करूंक बरें जालें आमच्या स्टाफाक की बाबा खंय टेबल आसा, सुखान बसला टेबल, सुखान 2 नंबरार टेबलाचेर गेस्ट बसला, ऐश्वर्यान बाबा 5 गेस्ट बसले. परत परत हे रिपिटेटिव्ह वर्ड्स आमकां ते सबकॉन्शियसली. आता बिझनेस म्हणजे आता स्मॉल स्केल इंडस्ट्रीज जाल्या ही आता. भितर बोनस बीन आसता असो तुजो कितें? आसता. हांव बोनस कसो दिता, हांव तेंका डायरेक्ट अशे पयशे दिना. हांव कितें करता, हांव सगळ्या स्टाफाक आता तेंका चवथीचो बोनस दिता. कितें दिता, जेंच्या घरान गणपती आसा आणि बाकीचे सगळे जे स्टाफ आसा तेंका कितें करता, तेंका न्हू हांव एक बॅग तयार करता. ज्या बॅगान घरान जे कडधान्य लागता, जे घरान जे ग्रोसरी लागता, तेंच्या घरान ती हांव तेंका बॅगान भरून दिता. जशें की 2 किलो साकार, 2 बाकी वाटाणे, दाळ, अशी 1,500-2 हजाराचे पार्सल हांव पॅक करता. आणि ते सगळे एम्प्लॉईजांक जेन्ना चवथ आसता आणि थोडे जे भायले स्टाफ आसात बंगाली म्हण, तेंका हांव हे दिता, कितें तेंची छट पुजा बी आसता तेन्ना तेंका दिवाळे कडेन दिता. सो हेतूंतल्यान जाता कितें की हे जे म्हाजे आसा ते तेंच्या घरान पावता, फॅमिलीन तेंच्या पावता. फॅमिलीन पावल्या उपरांत फॅमिली खुश की बाबा ओनरान बाबा चवथी कडले हे गिफ्ट दिला. पयशे दीत जाल्यार कितें जाता, मोडले सोपले, पयशांक काय व्हॅल्यू उरना. सारखें सारखें. म्हणून हांव तशें करता. हो युनिक म्हाजो एक, आणि ते जाली आता गेली 4-5 वर्सां जाली हे हांव करीत आसा. आणि हेजो रिस्पॉन्स म्हाका खूब बरो येता. हय हय हय. तेंच्या फॅमिली कडल्यान बी तेंच्या फॅमिली कडल्यान येता. हांव मुद्दाम विचारता, बाबा तूं व्हरता न्हू बाबा तुझे पार्सल, कशें तुमचो हे आसता, रिस्पॉन्ड कशी करतात, तुमची आई म्हण वा तुमची बायल म्हण. ते एक तो अशें सांगता की जेन्ना आमी हे घेवन वयतात पळय चवथी कडेन, तेंच्या हातीन दितात. हातीन दिल्या उपरांत तेंका इतलें बरें दिसता की बाबा अंकितांतल्यान आमकां हे स्पेशल हे पळय आमकां ग्रोसरी हे गिफ्ट येयल्ले आसा, जे रेग्युलर जे तेंचे फास्ट मुव्हिंग गुड्स जे आसात ते थंय गरज पडटा ते दिता हांव तेंका. सामकें. आणि म्हाका दिसता आय हर्ड समवेअर की 99 रेस्टॉरंट बिझनेस फेल जातात. रेस्टॉरंट थोडे घालतात आणि बंद पडटा अशें. म्हणजे तूं केन्ना लायफान हो फेल जाला? हय, एक फेलियर माझ्या लायफान येयला. तेतून कितें शिकलाय? म्हणजे एक आता फेल जाल्यार करून मनीस शिकता आणि ग्रो जाता. सो तुजो तो फेलियर कितें? पयलीं म्हणल्यार तूंच म्हणलें पळय 99% बिझनेस रेस्टॉरंट फेल जातात, हे बरोबर ना. 99% बिझनेस फेल जायना. ही पर्सेंटेज रॉंग आसा. हय. बिझनेस
फेल जातात. हं. खूपशे बिझनेस असे रेस्टॉरंट बिझनेस येतात आणि 6 महिन्या भितर बंद सुद्धा जातात. बंद सुद्धा आता सामके. आणि माझं फेलियर तुका सांगता, 2016 माझी जेन्ना कॉलेज कंप्लीट झाली तेन्ना एक व्हडलो जोश आसलो माझ्याकडे की माझे रेस्टॉरंट असले असले, आमचे हे चालू रेस्टॉरंट फॅमिली बिझनेस हो असलो, पण म्हाका नवीन बिझनेस माझो असो स्वतःचो बिझनेस स्वतःचे रेस्टॉरंट करूया. सो तेन्ना आम्ही कितें केले, आम्ही एक रेस्टॉरंट चलोवंक घेतले आणि थंय एक इन्व्हेस्टमेंट केली. जी इन्व्हेस्टमेंट आम्ही भरपूर केली इन्व्हेस्टमेंट, आणि थंय आम्ही रेनोव्हेट केले ते रेस्टॉरंट. लोकांचे चलोवंक घेतलेले, लिजार घेतले आणि चलोवंक घेतले आणि इन्व्हेस्टमेंट केली. थंय इन्व्हेस्टमेंट केली 5 महिने 6 महिने रेस्टॉरंट बरे चालले. आणि असो एक रूल येयलो की हायवेचेर तुम्ही बार दिवंक शकना, सोरो दिवंक शकना. आणि दुसरी गोष्ट, हायवे तो जे रेस्टॉरंट त्याची प्लेस असली ते हायवेच्या सायडीक असले ते. सो बिकॉज ऑफ हायवे वाडटालो तो रोड वायडिना खातीर ते हे वयताले, म्हणजे ते अर्धे कट जाताले रेस्टॉरंट, कळ्ळें, अर्धे कट जाताले. त्या खातीर ते रेस्टॉरंट म्हणल्यार आमचे कडेन तितलो कस्टमर येयना जालो आणि स्लो सेल देंवक लागलो आणि ते रेस्टॉरंट बिझनेस माझो फेल जालो. लास्टाक तो म्हाका बंद करचो पडलो. तरी हांवें तो माझ्या हेतून केल्लो, पूण तो जालो ना. हेतूंतल्यान म्हाका एक सीख बरी मेळ्ळी फेलियरांतल्यान. एकूच टायमार तू धांवपाची गरज ना, स्लो कर, स्टेप बाय स्टेप कर. आणि जालें कितें, हांवें एकाच टायमार ते करूया जातले. तेन्ना ते आमच्याकडे जाले ना. तुवें अजून गिवअप करूंक ना, गिवअप करूंक ना. सो तुझं एक म्हणटा की तू फेल जालाय, म्हणजे आता कोण फेल सुद्धा जातात. आमचो जो कोण पॉडकास्ट सुद्धा पळयत आहात ते आता हातून म्हणजे खंय ना खंय फेलियरान आसतले, खंय तरी आसतले. तेंच्यांनी कसो ग्रो जावपाचो, म्हणजे कितें तेंकां एक असो एक कोट दी. आतिश गडेकारान, वासू गडेकारान अंकिता क्लासिकांसून एक कोट दिला, तो तेंच्या तकलेन बसोंक जाय की हा चल, तुवें सांगलें कितें तरी आणि ते फुडें सरोंक जाय. फेलियर जर जालो जाल्यार तुजे कडेन 2 चॉयस असता. एक चॉयस की तू तो फेलियर जालो म्हणून घरा बस, ना जाल्यार बाउन्स बॅक कर आणि त्या फेलियरांतल्यान शीक आणि बाउन्स बॅक कर. परत ती मिस्टेक जी तू पहिली केल्या ती मिस्टेक रिपीट करू नका. आणि तुका जर ग्रो जावंक जाय जाल्यार तुका यू हॅव टू मूव ऑन. तुका थंय रावन काय फायदो ना. म्हणजे रडत कांयच फायदो ना, तू रडत बसोंक शकना. फुडें जर वचोंक जाय जाल्यार जावं कितले फेलियर येवं, फेलियर येत आसता. आता हो एकूच हांवें तुका फेलियर सांगलो, असे खुबशे फेलियर येतात. फायनान्शियल फेलियर जातात, थोडेशे मिस्टेक जातात, जे थोडे तुका दिसता की आता बाबा जायना माझे कडेन हे, आता पुरो करूया. पूण ना, तू खचोन वचोंक जायना तेन्ना खचोन वचप ना. तू टाइम घे, तुका जाय जाल्यार टाइम घे, सेटल जा आणि परत बाउन्स बॅक कर, परत तुझी गाडी धांवणय. आणि आता तुवें म्हटलें की आता अंकिता क्लासिक आता म्हाका दिसता गोवाच्या भायर सुद्धा गेल्लेल्या. आणि हांवें तुज्या पेजीस पळयला इंस्टाग्रामार की सेलिब्रिटीज येयल्यात तुज्याकडे, कोण ते मग तुवें अशें सांगूंक शकता, म्हणजे कोण येयल्लेले? हांवें पळयलेले की राज ठाकरे सर सुद्धा येयल्लो. कोण सेलिब्रिटीज म्हणल्यार आमच्याकडे VVIPs खूप येतात. महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर्स आमच्याकडे येऊन गेले. जसे की तुम्ही सांगले आता की राज ठाकरे सर येऊन गेले, तसेच आमचे गोवाचे CM आणि बाकी सगळे असे जे हाय प्रोफाईल पर्सनॅलिटीज आहात ते आमच्याकडे येतात. आणि सेलिब्रिटीज म्हणल्यार मराठी जे सिरियलांनी काम करतात, मराठी इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्रीतले एक्टर्स आमच्याकडे येऊन वयतात. असे डिफरंट सेलिब्रिटीज आमच्याकडे येऊन गेल्ले आसात. आणि कोणाचो असो तुका फोन बीन येयला, म्हणजे असं म्हणजे तो एक सामको हे जालो की आता कोण जातलोच न्हू? होच सांगता, राज ठाकरे सराचो एक तुका हे सांगता. जालें कितें, म्हाका एक फोन येयलो. हांव गेल्लो खेळोंक आणि खेळोंक वचोन तेन्नाच येयलो आणि एक फोन येयलो. हॅलो, आपूण राज सराचो PA उलयता. म्हाका कळोंक ना, राज साहेब म्हणलें, राज साहेबाचो PA उलयता. हा सर सांगात म्हणलें, फाल्यां तुमचे कडेन राज सर जेवपाक येता. आणि म्हाका म्हणलें राज ठाकरे, हय. आणि अशें कितें बोवाळ जालो आणि घे साहेब बोलतात अशें जालें. आणि तेणी फोन काडलो आणि राज सरा कडेन दिलो. आणि फोन घेतलो सरान आणि म्हाका तेच्या पयलीं तेणी नांव विचारलेलें त्या PA. हांवें सांगलें तेका म्हाजें नांव आतिश म्हणून. आणि राज सरान फोन घेतलो आणि हॅलो आतिश,
मी येतो तुझ्याकडे, काय काय आहे तुझ्याकडे. मला पहिली बोल माझी उतरात सुटवणार किती म्हणून सांगू. म्हणले सर या तुम्ही, आपल्याकडे सगळं आहे, आपलं गोवन मध्ये स्पेशल आहे, तरी हवे कसे काय करून त्याला सांगले. आणि माका म्हणपा लागलो काय आहे स्पेशल तुझ्याकडे. हांवें म्हणले आमचे गोवन असा नुसते, म्हणले आम्ही तुका मच्छी म्हणले सगळी दिता तुका जाय ती. आणि तुझ्याकडे बालचाव भेटणार ना. म्हाका बालचाव म्हणले पयलीं तितले खबर ना. बालचाव म्हणून एक गोवन डिश हा, पण आमच्या रेस्टॉरंटान काय आम्ही तो बालचाव बी काय करीना. हांवें हय म्हणले. हय दिता. हय आसा. आणि मागीर जाले, मागीर फोन बी दवरलो. मागीर सांगले आपूण येता, आपणाक हे आपणाक गावणे मागले तेणी, म्हणजे गोवन जे आपणाक गावणे आवडटात म्हणपा लागलो. आणि तुझे सगळे जे कितें स्पेशल आहा ते आमकां दी. हांवें म्हणले सगळे दिता सर तुमकां, म्हणले तुम्ही येया. आणि तो एक एक्सपिरियन्स बरो आसलो सर. जेन्ना येयले ती खूप सेक्युरिटी दिली, आणि प्लस तो एक ऑरा जाल्लो क्रिएट, सगळे कस्टमर पळयताले. एक फुल सेक्शनूच आम्ही त्यांच्या खातीर बुकिंग केल्लो. आणि त्यांचे सगळे जे कोण कोण MLAs बी आहात ते येयले त्यांच्या वांगडा. त्यांची फुल फॅमिली येयले. आणि ते येयले आणि बसले, सगळे बरे झाले त्यांचे. आणि वयतना पूण सांगून गेले आपूण केन्नाय परत गोवान येयलो काय हांगा येयल्याशिवाय केन्नाच वचपाना. हय हांगा येतलो तितले आपणाक आवडले म्हणून. आणि बालचावाचो इन्सिडंट सांगता. बालचाव माझे कडेन तर बालचाव करपी कोण ना. आणि मागीर म्हाजो एक शेफ आसलो पयलींचो, तेका हांवें फोन केलो की बाबा तुका बालचाव येता रे करूंक काय म्हणून. पण लागलो हय येता. हांवें तेका मागीर स्पेशल दुसरे दिसा तू यो आणि बालचाव कर. आणि तो खंय तरी म्हापसा कामाक आसा. तो सकाळ फुडें येयलो, बालचाव केले, 2 पोर्शन बालचाव केले तेणी. आणि प्रॉन्स बालचाव सांगले, प्रॉन्स बालचाव केले. आणि तो गेलो, आणि सरान ते बालचाव बी खाल्ले, आणि ते तेका आवडले. आणि तेणी आणि ऑर्डर दिली, दोनूय खावन. आणि आणि तो शेफ ना माझ्याकडे. आणि लकीली ते जे बालचाव करता असलो पळय, करताना शेफ करतालो तेन्ना मम्मी माझी फुडें नासली. म्हणजे शिकवून घेऊन लागले. तेणी फक्त ते पळयले की बाबा तो शेफ बालचाव म्हणले कशे की तेका आमची जी सुकी सुंगटां आहात गालमो त्याची पेस्ट करा आणि ती घाला, आणि ते विनिगर रशाद मसालो हेजे कॉम्बिनेशन करून ते बालचाव म्हणून ती डिश कळ्ळे. तिणी पळयल्ली मातशी. आणि सराक एक्स्ट्रा जाय पडले बालचाव. आणि तो तर शेफ ना त्या टायमार, तो तर गेलो आपल्या कामाचेर, दुसऱ्या कामाचेर. आणि मागीर ती ऑर्डर मम्मीन सेम तशी मारून दिली. आणि तुका खरें सांगू, तेणी मारलेली ऑर्डर पण तेज्यान बरी मम्मीच मारली. आणि तेणी तेजी सुद्धा तो एप्रिशिएट करून गेलो. मदर्स हँड्स आर ऑलवेज बेस्ट. सारखे. सो आता तुवें म्हटले की राज ठाकरे सगळे सर म्हणजे तुझ्याकडे VVIPs येऊन गेल्यात. आता त्यांच्याकडसून आता दुसरं कोणी असता जाल्यार एक ऍटिट्यूड दाखयतलो आसलो. मागीर थोड्यान पळयल्यात मनशा, म्हणजे ते ऍटिट्यूड दाखय माझ्याकडे हो येऊन गेलो, माझ्याकडे तो येऊन गेलो. पूण तू हो ग्रॅटिट्यूड तू हो कसो दवरताय, म्हणजे आता तू मॅनेज कसो करताय. तुका खरें सांगू सहयोग, तू जर आमच्या बिझनेसाचो जर सक्सेस मंत्र जर विचारशील जाल्यार ग्रॅटिट्यूड, ग्रेटफुलनेस. यू हॅव टू बी ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग. हो एक मंत्रच म्हणतो, मंत्र. तुझे जर सार अख्ख्या लायफाचो म्हण, बिझनेस म्हण, कितें यू शुड बी ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग वॉट एव्हर यू हॅव. आणि हुएव्हर यू आर कनेक्टेड टू. आता तू जर म्हणशील की जे ग्रॅटिट्यूड असा हो ग्रॅटिट्यूड जर तू फॉलो करूंक ना न्हू जाल्यार लायफान कांयच ना. हेतूनच सगळें तर आसा. तू ग्रेटफुल रावोकूच जाय. तू जर इगो दाखय जाल्यार काय ना. स्टाफा खातीर म्हण, आपल्या कस्टमरा खातीर म्हण, आणि प्रत्येका खातीर जेंचेकडे तू कनेक्टेड आसा या बिझनेसा खातीर तू जितलो ग्रेटफुल रावतलो तितलो तू ग्रो जायत वयतलो. आता तुवें म्हटले की पॉझिटिव्ह कोट्स तुवें दवरल्यात फुल रुमान, म्हणजे अशे म्हणजे डायनिंग कोट बसता तेन्ना तू तुजे मायंड पॉझिटिव्ह म्हणजे आता दवरल्यात. आता तुजे चॅलेंजीस आता तुका केन्ना येयल्यात अशे, ते तुवें आता मायंड अशें दवरला पॉझिटिव्ह. चॅलेंज तुवें कशे हँडल केले चॅलेंजीस इन अंकिता क्लासीक. आता पयली तुमचे झोपडी टायप ही आसली, आणि त्याच्या उपरांत तुवें रेनोवेशन केले, ते सुद्धा एक चॅलेंज आसतलोच तुका. कितें म्हणून चॅलेंज आसला, तुजो स्ट्रगल कितें भितर सांगता. रेनोवेशन करतना चॅलेंजीस खूप येयले. म्हणजे जालें कितें की माझी एंट्री सारखी म्हणजे फुल टाइम जाली की 2016 माझी कॉलेज कंप्लीट झाली.
आणि हांवें तेन्ना डिसिजन घेतले की नवीन रेस्टॉरंट करपाचे. हम्म. ते रेस्टॉरंट फेल झाले. मागीर फूल टायम हांवें ह्या रेस्टॉरंटात घातलो. पूण तेन्ना आमचे धाकटे असले आणि तू सांगली तशी झोपडी असली आणि फुडें पत्रे बित्रे असले, धाकटे असले आणि एक कितली 15-20 टेबलां आसतली तेन्ना ती. आणि तशेंच जावंक कितें लागलें की पयलीं तुका ते पयलींचे हे पत्र्यांचे आणि सारखे एम्बियन्स ना काय Ambience ना, ना. लोक फक्त येताले जेयताले वयतले टेस्ट फॉर टेस्ट. फॉर टेस्ट येताले. आणि जालें कितें, हांवें तेन्नाच्यान रेनोव्हेशनाचे डिसिजन घेतले. हांवें डॅडीक सांगलें आणि मम्मीक सांगलें की बाबा आमी रेनोव्हेशन करया. तेन्ना पूण रेनोव्हेशन करूंक जर जाय जाल्यार आसा ते रेस्टॉरंट बंद दवरचे पडटले. पूण आमी बंद काय दवरूंक शकनासली, कित्याक की चालू आमकां जाय जाल्ले कस्टमर, आमी बंद दवरूंक शकनासली. मागीर आमी डिसायड कितें केलें की पयलीं तूं जाणा आसतलो, पयलीं कशें आसलें, आमचें घर सायडीक आसलें आणि रेस्टॉरंट त्या सायडीक. एका सायडीन घर आणि एका सायडीन आमचें रेस्टॉरंट. ओके. सो आमी डिसिजन कितें घेतलें की आमचें जें घर आसा, जे आतां जे ग्राउंड फ्लोराचेर आतां जे लोक बसतात, फॅमिली सेक्शन जो आसा, ते आमचें जें घर आसलें ते आमी कन्वर्ट करपाचें रेस्टॉरंटान. आणि हे डिसिजन घेतले आमी. आणि आमी एक आमकां टेम्पररी रूम काडया, त्या टेम्पररी रूमांनी आमी रावया. सो रेस्टॉरंटाच्या फाटल्यान आमी कितें केलें, आमी 2 रूम काडले आणि फुडले जे आमचे घर ते सगळे रेस्टॉरंटाक यूज करूंक दिले. सगळे रेस्टॉरंटाक यूज करूंक घेतले. म्हणजे आता जे 2 भाशेन आमचे रेस्टॉरंट डिवायड आसा. एक फर्स्ट फ्लोर आसा आणि आता ग्राउंड फ्लोर आसा. सो अर्दो ग्राउंड फ्लोर आमचे घर असले, ते रेस्टॉरंटाक यूज करूंक दिले. सो 2 रूमांनी आमी रावताली. आमकां दिसलें कितें की हे जातले बेगीन, रेनोव्हेशन करतली आणि आमी दुसरें घर करतली आणि आमी त्या घरान शिफ्ट जातली. पूण रेनोव्हेशन करता 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 कस्टमर वाढत गेले आणि मदीं येयलें लॉकडावन येयले. आणि लॉकडावन येयले, मागीर लॉकडावन येयले उपरांत फायनान्शियल चॅलेंज येयली. खूप म्हणजे खूप फरक पडलो. अशें जालें की त्या टायमार ते EMI सुद्धा भरूंक पयशे नासले. इतलो डाऊनफॉल जालो बिझनसाचो. सो 2 वर्सां बिझनस बंद. डाऊनफॉल असो जालो की ते आमी हे सुद्धा घेतलेले, कितें रे ते मोरेटोरियम, कितें ते EMI फुडें भरपाचे बी ते 6 म्हयने, ते सुद्धा आमकां तेन्ना घेवचे पडले. आणि घर बांदपाचे उरले आणि आमी 2च रुमांनी उरली. सो आमी त्या 2 रुमांनी 5 वर्सां उरली. 5 ते 6 वर्सां आमी त्या 2 रुमांनी उरली. तेतूनच आमी आमच्या व्हडल्या भयणीचें लग्न केलें. सो ही एक आमचे कडेन मोठी चॅलेंज जाली की आमी फक्त आमचो जागो जो आसलो, मेन आमचें जें घर, ते सगळे रेस्टॉरंटाक. आणि आमी फक्त 2च रुमांनी आमी रावताली. मम्मी डॅडी एका रुमांत रावता, आमी तिगाय भाव भयण एका रुमांत रावताली. कळ्ळें. आणि आजी आसली ती आमची सकलूच दवरली तिका. म्हणल्यार तिका रेस्टॉरंटात सकयल एक रूम काडलो, तिका एक धाकटोसो रूम काडून दिलो. सो हो एक चॅलेंज उरली आणि 5 वर्सां आमी त्या रुमान रावली. सो थंयच्यान तेंच्यांनी स्ट्रगल केलो तो. तितूनच लग्न जालें भयणीचें. आणि त्या खातीर ती एक चॅलेंज कशी दिसली आमकां थंय ते रावपाची. घर ना न्हू आमचे कडेन. घर म्हणजे मेन आमचें घर आसलें ते आमी रेस्टॉरंटाक दिले. आतां आमी करतली कितें, इन बिटवीन लॉकडावन. आणि लॉकडाऊन जाल्या उपरांत परत ती गाडी परत सारखी ट्रॅकार येऊन आनीक टाइम लागलो. सो आमचे घर जाले ते आता 2022 आमचे घर जाले आणि आमी घरान शिफ्ट जाले. सो फर्स्ट फ्लोर जो आसा आता आमचो, तो अर्दो फ्लोर आमी आमचे घर आणि अर्दो फ्लोर जो आसा तो रेस्टॉरंट आसा. आता ही एक तेन्नाची बिगस्ट चॅलेंज कशी जाली. आणि म्हाका सुद्धा आता बरें दिसता की तुम्ही ग्रो जातात. अंकिता क्लासिक हे ग्रो जाता. आणि एक प्रश्न विचारता की अंकिता नाव तुमकां खंयसून सुचलें, म्हणजे कोणाचें नाव आहे? अंकिता माझी व्हडली भयण. हा. सो मम्मी डॅडीन तेजे नाव ह्या रेस्टॉरंटाक दवरले. आणि एक हे क्वेश्चन विचारता की आता इंस्टाग्राम, सोशल मीडिया, फेसबुक जावं कितें जावं, ते तुका कितें कशी हेल्पफुल जाल्या तुका? इज रियली हेल्पफुल? येस. सोशल मीडियाचो फायदो खूप जाल्लो आसा म्हाका जाल्यार. सोशल मीडियाची जेन्ना आमी पेज तयार केली आणि तेजेर आमी रील घालूंक लागले. सो आमचे रेस्टॉरंट गांवान असल्या कारणान तेजी विजिबिलिटी, तेजी पॉप्युलरिटी तितली भायल्या हितून भायल्या डिस्ट्रिक्टांनी नासली. ते मेरेन म्हाका हांव पावलो थ्रू सोशल मीडिया. सो एक तुका किस्सो सांगता. जालें कितें, आमी एक रील घातलो आमच्या पेजीचेर. तो रील इतलो म्हणजे मिलियन्सांनी तेजे व्ह्यूज गेले. आणि तो रील एका ऑस्ट्रेलियाच्या मनशान पळयलो. ऑस्ट्रेलिया, तो NRI दिसता, तो महाराष्ट्रातलो NRI दिसता. तेणी कितें केलें, थंयच्यान आपल्या तेका तो रील आवडलो, ते आमी दाखयले रिलान नुस्ते बिस्ते ते सगळे तेका आवडले. तेणी कितें केलें,
तो चेडो हांगासर खंय तरी रावता, हांगा लागीत खंय तरी महाराष्ट्रान दिसता खंय तरी रावता. तो तेणी आपल्या चेड्याक हांगा धाडलो, चल आनी बाबा पळय अंकिता म्हणून अशें रेस्टॉरंट आसा. सो तो येयलो हांगा जेयलो चेडो तेजो हा. आणि त्यांनी आपल्या बापायक सांगले की बाबा हय आसा तेंचे खरेंच बरें आसा, तूं यो. आणि तो जेन्ना ऑस्ट्रेलियाच्यान येयलो तेणी फर्स्ट विजीट आमगेर येयलो तो. तो तेजो बापूय तो ऑस्ट्रेलियाचो NRI म्हणटा तो फर्स्ट विजीट आमगेर दिली तेणी. तो जेयलो आणि तेका जेवण इतलें आवडलें की तो बरो हॅप्पी जावन गेलो. सोशल मिडियाचेर तूं खंय पावों शकता. सोशल मीडिया हेल्प चड जाता, खूप हेल्प करता सोशल मीडिया. आणि आता सोशल मीडिया म्हटले तुवें आता 5 वर्षां भितून म्हणजे 5 वर्सां आता भितून तुका तुझे अंकिता क्लासीक खंय दिसता? 5 वर्साच्या ह्या टर्मान म्हाका माझे अंकिता क्लासिकाचे 10 एक तरी ब्रांचीस दिसतात. हय हांव ब्रांचीस पळयता म्हणजे फ्रँचायझी और सेल्फ ओन हांव पळयता की फुडल्या 5 वर्सांक माझी 10 हॉटेलां आसतली. आता सध्या आम्ही एक नवीन ब्रांच आता चालू केली रिसेंटली. 10 वर्सां 5 वर्सां म्हणीत ना, ह्या वर्सानूच तुवें केले एक जरी जाल्या म्हणजे एक तुवें स्टार्ट केलो तेका हांव तुका ऑल द बेस्ट म्हणटा आणि कॉंग्रॅच्युलेट सुद्धा करता फ्रॉम जॉली सहयोग टीम. आणि आता ही तुवें रिसेंटली स्टार्ट केल्या ओपन आसागांव केला. सो हेतून तुका म्हणजे आता एक तुवें म्हटलेली की जो पयली फेलियर येयल्लो त्या टायम, आता तुका एक असो भंय कसो दिसता? ना आता एक रिस्क आसा आणि मातसो असो भंय असो दिसना, पूण आता कॅल्क्युलेटेड रिस्क घेवपाक म्हाका आता एलिजिबल आसा. तेन्ना कशें जालें, तेन्ना ती घाई जाली खूप, कित्याक की हांगसरली सिस्टम सारकी नासली. तरी आमी दुसरो ब्रांच घालूंक थंय गेली. आता कशें आसा हांगसरली सिस्टम बसल्या गेल्या, हांगा सगळें व्यवस्थित चलता, हांगासरली मॅनेजमेंट बरोबर आसा. सो सेम मॅनेजमेंट हांवें आता आसगांव ट्राय केला. आता थंय आसगांव आम्ही आता ते रेस्टॉरंट हालींच चालू केला. सो सेम टेस्ट. सो आसागांव वचात, गोवानूच आहा आणि वचात टेस्ट एक पळयात अंकिता क्लासिकाची, थंय सुद्धा तुमकां मेळटली. आणि नेक्स्ट आता तुका एक क्वेश्चन विचारता की तुजो रेस्टॉरंट ओनर म्हणून एक सक्सेस म्हणजे आता तू ओनर आहे सध्या रेस्टॉरंटाचो. सो तू एक कितें म्हणटात ते एक सक्सेस असता मनशाचो की हा बाबा चल आयज म्हाका दिसलें की हांव सक्सेस जाला आणि ती एक स्वप्न एक पूर्ण जालें. तुजो सक्सेस कितें? सक्सेस म्हणल्यार तुका खरें सांगू की जेन्ना तशें केन्ना दिसता सांग, जेन्ना आपले कस्टमर आपले जे गेस्ट आसात ते आपले कडेन जेयतात आणि ते जेन्ना माझी पब्लिसिटी जेन्ना ते करतात, माउथ पब्लिसिटी जेन्ना ते करतात, तो एक व्हडलो सक्सेस कसो दिसता. की आमी आमचे ऍडव्हर्टिजमेंट करीत ना, आमगेर येतात ते लोकूच आमची ऍडव्हर्टायज करतात, बाबा तुम्ही अंकितान चला, अंकिता बरें आसा, अंकितान तुमकां अशें मेळटले, अंकिता तुमकां तशें मेळटले. ते जेन्ना आमची ऍडव्हर्टिजमेंट करतात, माउथ टू माउथ पब्लिसिटी जाता, तेन्ना अशें दिसता की बाबा वी आर सक्सेसफुल. जेन्ना वेटिंगाचेर रावतात लोक, एक वर वेटिंगाचेर रावतात, कित्याक की बाबा म्हाका येवन हांगा बसोंक जाय आणि जेवण जेवपाक जाय. रेस्टॉरंट केन्ना केन्ना फूल असता आणि ते लोक तशेंच थंय वेटिंगाचेर असतात की आपणाक आतां येतले, आपलो नंबर येतलो. आणि तेन्ना दिसता की हा बाबा आमी कितें तरी मातशे थोडेशे आमचे कडेन जाला, बाबा आमी सक्सेसफुल आसात हे अशें दिसता. आणि आता बिझनेस करपाक जावं जाल्यार मायंड तुवें कशें तुजें डेव्हलप केला, म्हणजे तूं आनी कितें शिकोंक सोदता? बिझनेस आसाच, बिझनेस सेटूय आहा, मनीसूय सेट जावंक जाय मातसो फ्रॉम मायंड आणि डेव्हलप जावंक जाय मनीस. बिझनेस सुद्दां डेव्हलप जाता तसो. सो तूं कितें शिकता, कितें अजून तूं लर्न करताय तूं डेव्हलप जावपाक स्वता? हय अजून मेरेन कशें आसा, केन्ना केन्ना आमी रिएक्ट करतात. सो हांव ते शांत जावंक जाय, पयलीं रिस्पॉन्ड करूंक जाय. केन्ना केन्ना अशें एकदां असं सिच्युएशन येता बिझनसान और खंयच्याय डिफरंट कसलो एक घटना घडटा, तेन्ना अशें सिच्युएशन येता की तूं झप्प करून रिएक्ट जाता. ते रिएक्ट जावंक जायना. सो यू हॅव टू रिस्पॉन्ड. तूं मातसो वेट, शांत राव. हे एक मायंड मॅनेजमेंटा खातीर जावंक जाय, हे हांव शिकता. प्लस आणि एक शिकता की माझी सॉफ्ट स्किल्स हेजेर हांव वर्क करता, जशें की कम्युनिकेशन स्किल, कशें उलोवप, कशें खंयच्या मिटिंगेन जर बसलो जाल्यार तेंचे कडेन कशें उलोवप. म्हाका एक अशी एक विश आसा की हांव एक पब्लीक स्पीकर, एक टॉक दिवपाक जाय म्हाका. सो तेज्या खातीर म्हाजो प्रयत्न चालू आसा. आयजो तूं एक धाकटो टॉक कसो दिलाय लोकांक थ्रू जॉली सहयोग पॉडकास्ट, स्टार्टूच कसो समज, आणि तूं अशें व्हडलेसो टॉक दिव
अशी माझी उद्या इच्छा. थँक्यू सो आता एक लास्ट क्वेश्चन विचारता की तू आता बिझनेस चालेल बिझनेसाची उलयता तू नाटकान सुद्धा कामां करता अशें आयकलां आणि तू कितें अशें तुका हॉबीज आसात? हॉबीज माझे हांव डेली खेळटा. हा. म्हाका व्हॉलीबॉल खेळूंक खूप आवडटा. व्हॉलीबॉल. तशेंच हांव नाटकांनी कामां करता. हा. आमचे जे कॉम्पिटिशन असतात हा. जसे की कला मंदिरान हा. कॉम्पिटिशन असतात नाटकाची अ गट ब गट म्हणतात. हम्म. तेंका आम्ही आमचो ग्रुप असा ते नाटकान हांव वयता. आमी ग्रुप घालतात तो नाटकान. खंयचो रोल बीन हो केला तुवें? हांवें ते रोल अशे पयलींच्यान ल्हानपणाच्यान खूप रोल करीत येयला. हांवें फर्स्ट रोल म्हाजो कट्यार काळजात घुसली ह्या नाटकान छोटा सदाशिवाचो रोल केल्लो. छोटा सदाशिव. तसोच हांवें हाली आमचे मृत्युंजय नाटक जाले तर काल म्हणून एक रोल आसलो तो केला. रणांगण नाटक आसा तेतून हांवें तो जनकोजी तेजो रोल केला. आणि आम्ही सामाजिक नाटकां करीत असतात म्हणजे वार्षिक आमच्या वाड्याचेर गुढीपाडव्याक नाटक जाता. सो थंय आमी ते वर्साच्या वर्सा करीत असतात. कॉमेडी रोल बीन केला? कॉमेडी रोल करतात आमी. लास्ट इयर तुका सांगू लास्ट इयर आमी वस्त्रहरण नाटक काडलेले. तेन्ना हांवें तो हेजो भरत जाधवाचो रोल केल्लो. तेन्ना आमकां खूप मजा येयली नाटक करून. म्हणजे तुका ते माइंडाक अशें बरें दिसता. हय हे तुका खंयसून कला येयली आणि हेतून तू फुडें कितें सरोंक ना? ना हे माझे हॉबीज. ही कला आमच्याकडे ही डॅडी म्हाजो नाटकान पार्ट करतालो पयलीं नाटकान काम करतालो. अशें वाड्या नाटकां करतात ते. तशें थंयच्यान आमी तेंका पळोवन शिकले आणि एक हॉबी कशी आमी ते करतात. असो फुल टायम ते नाटकान तितले अशें हे ना. प्लस आमी आतां दिंडी हांव वयता भजन करता भजनां करता हांव पेटी वाजयता. हे जे बाकीचे जे क्वॉलिटीज आसात पळय हे जे माझे हॉबीज आसात हे हांव जपता. हे हांव कंटिन्यू करता. व्हॉलीबॉल खेळप आसा हे सोडप ना बिकॉज ऑफ बिझनस ऑर आनी कितें जालें म्हणून हे जे आमकां जितून आमकां प्युअर हॅपीनेस मेळटा ते गोष्टी हांव सोडिना. थोडे थोडे कमी प्रमाणात जावन पूण हांव ते करता. सामकें. आणि आयज हो पॉडकास्ट घेवपाक म्हाका खूप मजा येयली. फर्स्ट ऑफ ऑल तुज्या वांगडा म्हणजे एक वेगळोच पॉडकास्ट जालो. थँक्यू. आणि एक फूड इंडस्ट्रीन सध्या तुमचें नाव आसा. आणि हांव आयज येयला म्हणजे म्हाका एक अशें माझे एक मातशें स्वप्न साकार जालें अशें म्हाका दिसता ह्या वर्सा भितर. म्हणजे खंयची तरी एक व्हडली फूड इंडस्ट्रीचो अंकिता क्लासीक म्हणजे आतां एक आमचें रिलेशनूच आतां म्हाका दिसता म्हाजे आनी तुजें एक भावाचें कशें जालां. हांव तुजे कडेन डायरेक्ट कितें तें ओपनली उलयता. आणि हो पॉडकास्ट घेवन जॉली सहयोग पॉडकास्ट घेवन तुका कशें दिसलें? आतां एक म्हयनो आमी प्लॅनिंग करीत आहात कितें करया कशें करया ते तुका कशें दिसलें म्हाज्या वांगडा पॉडकास्ट? म्हाका खूप बरें दिसलें. हांव जो एक्साइटमेंट जी म्हाजी आसली पळय तुज्या वांगडा पॉडकास्ट घेतलो तूं घेतलो म्हाजो पॉडकास्ट ही एक्साइटमेंट आसली आणि आमी आतां जे उलयल्यात तेजे वयल्यान म्हाका खूप बरें दिसलें. एक कॉन्फिडन्स येयला असो म्हाका आतां की हांव आनी अशे टिप्स दिवं शकता कोणाक कितें सांगूं शकता की आमचो पॉडकास्ट हो बेस्ट जाल्लो आसा. आमचे चटकट येवना काय येवना. सो आमचे बरें जाला बरो पॉडकास्ट जाला हो. हांव सगळ्या ह्या पॉडकास्ट विवजांकडे सगळ्यांकडे मागता की जॉली सहयोग हो जो युट्यूबाचेर चॅनल आसा आणि तो जे पॉडकास्ट करता त्या चॅनलाक तुम्ही सबस्क्राईब करात तेका फॉलो करात आणि तेजे फॉलोवर्स वाडयात आणि तेका खूप खूप व्ह्यूज दियात. आणि हो भुरगो हो जो माझो फ्रेंड जॉली सहयोग तो खूप मेहनती असा आणि तेजी जी तळमळ आसा हे पॉडकास्ट करपाची ती खूप खूप बेस्ट असा. की ते आता आम्ही हायनूच पळयला की तो माझ्या फाटल्यान लागला अशें करया तशें करया अशें करया तशें करया. आता कितलेशे दीस जाले तो माझ्या फाटल्यान लागला आणि हो पॉडकास्ट आम्ही आयज केल्लो आसा. अशें तेणी पयलींचे पॉडकास्ट जाल्यात तेजे तेणी खूप जाणां वांगडा केल्यात डिफरंट आर्टिस्टां वांगडा केल्यात. ते सुद्धा तुम्ही पॉडकास्ट पळयात होय पॉडकास्ट पळयात आणि थँक्यू सो मच तुमकां. आणि तुमकां उद्या सांगता की अंकिता क्लासिकान येवन जे आहात ट्राय करात तेंचे डिश वेगवेगळे डिश आहात. तिसऱ्यो आसातूच पूण आनीक खूप प्रकारचे डिश आहात ते खायात तुम्ही. आणि फाटल्यान कॅमेरामॅन सुद्धा बसला हर्षल बांदेकर तो म्हाका एवरी टायम सपोर्ट असता फाटल्यान कॅमेरामॅन आणि एवरी टायम हेल्प करता. आणि हो आमी आज पॉडकास्ट सोंपयता. हर हर महादेव. हर हर महादेव.